माझे केस व्यवस्थित आहे का? हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? मजेत ना? गुड मॉर्निंग. तुम्ही आले आणि मला जायचं ऑफिसला. परत माझं रुटीन चालू झालं. जसं की मला ऑफिसला जायचं, लवकर जाऊन माझं सेशन असतं ते कंप्लीट करायचं, नंतर परत डेलीचे कामं असतात ते कंटिन्यू करायचे. चला मग आता आपल्याला जायचं ऑफिसला. आणि सकाळी मस्त अशी मॉर्निंग झाली, मस्त जो सनलाईट माझ्या फेसवर पडतो त्याने जो ग्लो येतो ना, एक नंबर. चला मग आता आपण जाऊया ऑफिसला. मला तुमच्यासोबत जेवढं काही शेअर करता येईल आज ऑफिसमध्ये काय काय होईल ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर अजून काही असं ऑफिस रिलेटेड बघायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. चला मग आता आपण जाऊया ऑफिसला. आणि तोपर्यंत तुम्ही बघा काही पुढचे व्हिज्युअल्स. मी ऑफिसला जातो आहे त्यानंतर. चला. हॅलो गाईज, जस्ट मी थोड्या वेळापूर्वीच पोहोचलो ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर म्हटलं चला तुम्हाला भेटूया, म्हणून चला आपण भेटलो आता सध्या. आणि आता माझं सेशन आहे 9 वाजता. मी फटाफट आता लॉग इन करतोय आणि सेशनला स्टार्ट करतोय. तोपर्यंत तुम्ही पुढे मी सेशनचे काही व्हिज्युअल्स शेअर करणार तुमच्यासोबत, ते पण तुम्ही एन्जॉय करा. Let's first we start with the session. So I'm going to introduce myself. Akash Rajendra Sendane. I joined as a assistant product manager in Osteocare division. So I'm going to handle Palmaril as well as conjoint group. So today's session basically based on we are conducting an exciting 3D session that mostly focus on conjoint 3D detailing along with their discussion on market insight as well as competitor understanding. So all of the participation, the active participation is must involvement will make this initiative truly impactful. So before we start with the session, can anyone tell me the composition of conjoint 3D? Hello? एग्जैक्टली साइनर फ्लूइड का रोल क्या होता है? हाँ वही, मतलब फ्रिक्शन ना हो जाए दोनों के, इजीली मूवमेंट हो पाए. अभी आप सबको तो एग्जांपल पता है, जैसा अपना जो दुकान होता है, दुकान के यहाँ पे ग्रीस लगाया जाता है देखो शेटर के यहाँ पे, ताकि वो इजीली मूव हो जाए. वैसा ही अपना साइनोवियल फ्लूइड अपने नी के अंदर एग्जैक्टली काम करता है, ताकि वो इजीली अपने जो बोन है वो मूव हो पाए और फ्रिक्शन जो होता है उसको वो रिड्यूस करने का काम करता है. देन लास्ट इंग्रेडिएंट इज AKB, दैट इज बॉसवेला सेराटा बोलते हैं हम उसको, और उसका नाम है 3O एसिटाइल 11 कीटोबिटा बॉसवेलिक. उसका रोल क्या एग्जैक्टली वो क्या करेगा? इधर लिखा है कि एंटी इंफ्लेमेशन, जो भी इंफ्लेमेटर मार्कर्स होते हैं जैसे कि कॉक्स हो गया, लॉक्स हो गया, TNF अल्फा जो एक्टिवेट हो जाते हैं उसको वो रिड्यूस करने का काम करता है. सिंपल वे में क्या करेगा वो? इन्फ्लेमेशन को कम करता है, रिड्यूसेस द इन्फ्लेमेशन. दैट्स इट. अभी ये सब चीजें सबको समझ में आई? कर्क्यूमिनाइट्स का रोल क्या है? 1 hour later. Seven hours later. जेवढं मला ऑफिसला दाखवता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी ऑफिसवरून घरी जाण्यासाठी निघालो. त्यानंतर पण खूप साऱ्या गोष्टी अशा घडल्या, त्या मी तुमच्यासोबत पण पुढे शेअर केल्या आहे. चला मग आता आपण घरी जाऊया आपल्या नेहमीच्या रूटने, जसं की ॲक्वालाईनवरून मरोल नाका, मरलवरून घाटकोपर. चला आपण पुढे जाऊया, तुमच्यासोबत त्या गोष्टी पण मी पुढे शेअर करतो आहे. हाच तो पुढचा अविस्मरणीय क्षण जो आयुष्यभर लक्षात राहील.
नेहमीप्रमाणे मी आज लोकलमधून ट्रॅव्हल करत होतो. आज आहे 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि माझ्या कानावर पडलं छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं. क्षणातच अंगावर शहारे आले. ती ऊर्जा, तो अभिमान, जयघोष सर्व डबा भारावूनच गेला होता. तेव्हा एक गोष्ट जाणवली, आपण जर ठरवलं ना की आपल्याला आपल्या महाराजांची जयंती सेलिब्रेट करायची आहे तर त्यासाठी मोठा स्टेज, मोठा कार्यक्रम लागत नाही, तर मनात शिवराय असले की कोणतीही जागा ही सोहळा बनते. आज या सगळ्यांनी लोकलमध्ये गाणं गाऊन महाराजांना मानवंदना दिली. खरंच हा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील. जय भवानी, जय शिवाजी. मी तुमच्यासोबत पुढे ते सॉन्ग पण शेअर केले आहेत. माझे केस व्यवस्थित आहे का? हां, आहे व्यवस्थित. चला, मी आलो आहे बड्डेचा केक घेण्यासाठी. म्हणजे उद्या सोनीताईचा बड्डे आहे, तर रात्री केक कट करायचा आहे. तुम्ही आता इथं ओके ठेवलेला ना तो कार्ड. तुम्हाला काहीच माहिती नाहीये. ताईंनी आता थोडी साफसफाई केलेली आहे म्हणून ताईंनी तो